हॅलो फ्रेंड्स, सो आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत यावेळेस क्रियाशरीरचा जो धातू आहे आपला सेकंड टर्मचा अस्थि धातू. ओके, सो बघा, अस्थि धातू म्हणजे बेसिकली सर्वांना माहितीच असेल, म्हणजे जे आपले बोन्स आहेत बॉडीमध्ये. ओके, सो त्याचं फॉर्मेशन, त्याचं पंचमहाभूत, त्याचं कार्य, त्याचं वृद्धी, त्याचं क्षय, हे सर्व याच्यात बघणार आहोत. सो सर्वात पहिले आहे त्याची व्युत्पत्ती, म्हणजे अस्थि हा जो शब्द आहे, ओके, हा जो शब्द आहे तर तो कसा तयार झाला. ओके, सो बघा, न असते असं कठीण, म्हणजे याचा अर्थ असा की जो चिरकाल टिकून राहतो त्याला अस्थि असे म्हणतात. हा त्या शब्दाचा अर्थ आहे अस्थि या शब्दाचा, की चिरकाल टिकून राहणारा. बघा, जेव्हा मनुष्य मरतो, ओके, सो त्याला जमिनीत गाडलं जातं, सो तेव्हा सर्व ऑर्गन डिकम्पोज होतात, पण जो बोन्स आहे तर ते चिरकाल तिथेच असतात. ओके, सो दॅट्स वाय ही त्याची व्युत्पत्ती. त्याची निरुक्ती काय आहे, डेफिनेशन: मेदो यस्तवाग्निना षष्टवायुनाच्या अतिशोषित तद अस्थि संज्ञा लभते सहसार सर्व विग्रहे. म्हणजे जेव्हा मेद धातू, आपण बघितलं होतं धातू पोषण न्यायामध्ये की प्रत्येक धातू जो आहे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, सो हे क्रमाक्रमाने फॉर्म होतात. ओके, रस धातू तयार झाल्यावर त्याच्यापासून रक्त धातू तयार होईल, त्याच्यापासून मांस धातू तयार होईल. ओके, सो दॅट्स वाय जो मेद धातू आहे, ओके, सो त्याच्यापासून, त्याच्या अंशापासून जो अस्थि धातू अंश तयार होतो जेव्हा मेद धातू फॉर्म होतो, सो त्या अंशापासून मग पुढे तो अस्थि धातूची निर्मिती होते. ओके, त्याच्यामध्ये वायूचा प्रवेश होतो मेद धातूमध्ये आणि मग अस्थिची निर्मिती होते. नंतर त्याचे पर्याय काय आहे, अस्थि धातूचे पर्याय. ओके, हे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे, ह्याचे गोष्टी आहेत. ओके, बघा, किकस, ठीक आहे, कुल्य, मेदोज, कारण मेदो धातू पासून तो तयार झालाय. मेदो तेज, मेदो धातूचा त्याच्या तेज भागापासून अस्थि पोषक अंश बनलाय म्हणून. देन सार, करकर. ओके, हे त्याचे पर्याय आहे, लक्षात ठेवायचे, एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट. नंतर स्थान, स्थान कुठे आहे अस्थि धातूचं, तर सर्व शरीर, ऑब्विसली बोन्स आपले सर्व शरीरमध्ये असतात. देन नंतरचे आहे अस्थिवह स्रोतस. आता अस्थिवह स्रोतसामध्ये जे अस्थि आहे त्याचं ते मूल स्थान आहे. ओके, अस्थिवह स्रोतस. देन नंतर अस्थिधरा कलामध्ये, म्हणजेच त्याला पुरुषधरा कला म्हणतात, सो इथे देखील ज्या अस्थि आहेत त्या असतात. ओके, हे जे त्याचे स्थान आहेत 3. ओके, त्यानंतर पंचमहाभूत कोणते आहे त्याच्यामध्ये, सो पंचमहाभूत आपण बघू शकतो, पृथ्वी आणि वायू हे मेन आहे. ओके, पृथ्वी प्लस वायू. तर पृथ्वी म्हणजे काय, तो पृथ्वी जो महाभूत आहे तो काय करतो की एक जडत्व, एक त्याला एक आकार देतो विशिष्ट, त्याला एक आपण म्हणतो ना की हेवी बनवतो. पृथ्वी धातू हा हेवी गुणांनी युक्त आहे, सो हेवी बोन्स हेवी असतात ऑब्विसली. आणि वायू, वायू कसं काय, तर बघा बोन्स मध्ये पोर्स असतात. ओके, तुम्हाला माहिती आहे, कॅव्हिटीज असतात आणि पोर्स असतात. ओके, सो दॅट्स वाय वायू हा तिथे असतो, ठीक आहे, सो त्या पोकळीमध्ये, सो दॅट्स वाय वायू. नंतर गुण, गुण कोणते आहे ते सांगितलेले, तर कसं आहे अस्थि धातू स्थूल, ठीक आहे, त्याला एक आकार आहे मोठा, म्हणजे मोठ्या आकाराचा आहे, स्थिर आहे, सारा आहे, कठीण आहे, हार्ड आहे ऑब्विसली, खरं आहे, रखरखीत आहे, वृक्ष आहे आणि सछिद्र, म्हणजे त्याच्यात पोर्स आहे. ओके, नंतर आहे स्त्रोतस कोणते आहे, तर मेद धातू व जधन अस्थि. ओके, सो जे अस्थि धातू आहे तर ते मेद धातूचा याच्यामध्ये येतात. ओके, त्यानंतर उत्पत्ती कशी होते आता इकडे बघूया. बघा, जेव्हा अस्थि धातूचा पोषक अंश होता, कुठं होता तो, मेद धातू फॉर्म झाला, त्याच्यासोबत मग छोटासा एक अस्थि धातूचा पोषक अंश तयार झाला होता. सो त्याच्यासोबत जेव्हा अस्थि या धातूची धातुवाग्नी रिॲक्ट होते, त्याच्यानंतर हा स्थायी अस्थि धातू बनतो. ओके, म्हणजे आपण म्हणतो स्थायी म्हणजे बोन्स बनतात. ओके, आणि प्लस त्याच्यासोबत काय बनेल, अस्थिचा मल बनेल. ओके, म्हणजेच काय, नख असेल, केश असेल, ओके, दंत, सॉरी एवढंच असेल. त्यानंतर मज्जा पोषक अंश, आता मग अस्थिनंतर मज्जा बनणार आहे, सो त्याचा पोषक अंश छोट्या प्रमाणात हा बनलेला असतो. ठीक आहे, आता त्याचा उपधातू काय आहे अस्थिचा, ठीक आहे, आपण याच्या आधी शिकलेला हा रचना शरीर मध्ये नखदंत केश. सो बघा, उपधातू आहे अस्थि धातूचा दंत. ओके, दंत हा उपधातू आहे. देन मल काय आहे, तर रोम, रोम म्हणजेच केश, ओके, आणि नख, सो हे काय आहेत अस्थि धातूचे मल आहे. ओके,
सो आता आहे बघा अस्थिधातूचे कार्य काय आहे. ओके, सो बघा आता अस्थिधातूचे कार्य काय. सर्वात फर्स्ट तर धारण. धारण म्हणजे काय, तर शरीराचे धारण करणे. बघा आपल्या शरीराला एक विशिष्ट पर्टिक्युलर एक आकार आहे. ओके, उंच असेल, मीडियम हाईट असेल किंवा छोटी हाईट असेल. सो ते का बरं असते, अस्थिधातूमुळे असते. ठीक आहे, सो धारणम हा अस्थिधातूचे कार्य आहे. देन बघा श्लोक आहे, अस्थि देह धारणा मज्जा पुष्टीचं, म्हणजे अस्थि हे शरीराचे धारण करते आणि मज्जा धातूची पुष्टी करते. ओके, सो बघा काय तर शरीराला आधार देण्याचं काम करते अस्थि आणि ताट ठेवते. बघा जो आपला बॅकबोन आहे त्याच्यामुळे आपण ताट चालू शकतो. ओके, सो त्यानंतर मज्जा धातूचे पोषण करते, म्हणजे जो मज्जा धातू पुढे तयार होणार आहे सो त्याचे पोषक अंश तयार करते. ओके, जर अस्थिधातू धातू नाही बनला तर मज्जा धातू हा बनू नाही शकणार एवढा चांगल्या ह्याच्यामध्ये. ओके, नंतर हालचाल करणे. ऑब्व्हियसली मांस धातूच्या सोबत अस्थि धातू एकत्र येतो आणि ते दोघं जण आपल्या बॉडीची मुवमेंट करायला हेल्प करतात. देन नंतर आता त्याची वृद्धी झाल्यावर काय होतं, आता अस्थि धातू जर आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज झाला, आता तो इन्क्रीज कसा होईल तो बघूया. बघा, अस्थि अध्यस्थि अधिदंताश्च. ओके, देन श्लोक इझी आहेत अस्थीचे. ठीक आहे, एवढे हार्ड आहे. बघा काय तर अस्थीची अति वाढ होते, म्हणजे जर बॉडीमध्ये अस्थि धातू इन्क्रीज झाला तर जे आपले बोन्स आहेत त्याची अति वाढ होते. बघा जेव्हा खूप हायटेड मनुष्य असेल सो त्याच्या अस्थिची जास्त वाढ झालेली आहे. सो अस्थि वृद्धीमुळे त्याची हाईट ही खूप जास्त असते. ओके, नंतर दंत सुद्धा अधिक असतात, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे दंत हे येऊ शकतात जेव्हा अस्थि धातूची वृद्धी होते. ओके, बघा आणि कधी कधी एक्स्ट्रा असं एक सपोज आता हा माझा व्रिस्टचा इथे बोन आहे. ओके, सो अल्नार हा इथे बोन आहे. सो इथे काय होईल तर इथे थोडासा अजून बल्ज दिसेल, म्हणजे अजून हा थोडासा असा आकाराने मोठा दिसेल. का, कारण जर माझ्या बॉडीमध्ये अस्थि धातूची वृद्धी झाली तर. सो असे काही काहींच्या बघा पायामध्ये असं थोडस एक असं एक बल्जिंग टाईप असते, बोन्स असतो. सो ते अधि अस्थिमध्ये सुद्धा येतं, म्हणजे एक्स्ट्रा अस्थिमध्ये. त्यानंतर आता अस्थिचा क्षय. आता अस्थि धातू जर बॉडीमध्ये कमी झाली, एका लेवलपेक्षा कमी झाली तर काय होतं बघा, अस्थानी अस्थितोद सदनम दंतकेश नखदिशू. म्हणजे काय तर बघा, जेव्हा अस्थि धातूचा जेव्हा क्षय होतो, कमी होतो, तेव्हा काय होतं, अस्थिवेदना होतं. बघा खूप सारे जणांचे जेव्हा कॅल्शियम कमी होतं, आपण डॉक्टरकडे जातो, आपले बोन्स किंवा जॉईंट्स हे मसल्स दुखत असतात, तर मग आपण डॉक्टरकडे जातो. सो डॉक्टर आपल्याला काय प्रेस्क्रिप्शन लिहून देतात, कॅल्शियम असलेले तिथे आपल्याला सप्लिमेंट्स घ्यायला लावतात. का, कारण आपल्या बॉडीमध्ये जे कॅल्शियम आहे जे बोन मधून मिळतं तर ते कमी झालेलं आहे, कारण बोनची जी हे आहे लिमिटेड पेक्षा कमी झालेली आहे निर्मिती, म्हणजे अस्थिचा क्षय झालाय म्हणून. म्हणून काय होतात, अस्थिच्या वेदना होतात. ठीक आहे, नंतर दात आणि जे नखे आहेत तर ते तुटायला लागतात, म्हणजे एकदम ब्रिटल होऊन जातात हे. ओके, सो कारण अस्थि धातू कमी झाल्यामुळे हे त्याचे उपधातू असतात आणि मल असतात, सो ते सुद्धा कमी होणार ऑटोमॅटिकली. त्यानंतर रुक्षता तयार होते बॉडीमध्ये, एकदम ड्रायनेस. त्यानंतर केस असतील, त्वचेवरील लोम असतील, म्हणजे डोक्यावरची केस असतील किंवा बॉडीवरचे केस असतील तर ते गळायला लागतात. ओके, कारण हे अस्थि धातूचा मल आहे. आणि नंतर थकवा सुद्धा आपल्याला येऊ शकतो. आणि बघा ऑस्टिओपोरोसिस होतं फिमेल्स मध्ये जास्त. ओके, आफ्टर 30 ऑस्टिओपोरोसिस होतो. सो हा ते अस्थि क्षय झाल्यामुळे ओके त्याची घनता कमी होते. सो असा हा आपला अस्थि धातू आहे. शॉर्ट होता, सिंपल होता, जास्त याच्यामध्ये एवढं तुम्हाला पाठ करायची श्लोकची मोठे मोठे नाही आहेत. सो इझी आहे लक्षात ठेवायला, कारण आपल्याला आधीपासूनच बोन्स बद्दल माहिती आहे, सो आपण हे लिहू शकतो. सो हे जे आहे इथे मी तर शॉर्ट मध्ये लिहिलेलं असतं. सो तुम्हाला काय करायचं, आता बघा मी काय लिहिलं, हालचाल करणे. ओके, सो माझ्या नोट्स मध्ये हालचाल करणे असं लिहिलंय, पण आता परीक्षेमध्ये तुम्ही असं लिहिणार का, नाही तर पूर्ण वाक्यात लिहायचं की अस्थि धातू शरीराची हालचाल करण्याचे कार्य करते. हे तुम्हाला एक्सपांड करावं लागेल ना. तुम्ही जर असं लिहिलं तर मग ते आन्सर तरी आहे का. ओके, फॉर्मॅट त्याचं तुमचं आन्सर असरेशन टाईप मध्ये पाहिजे की नाही, पूर्ण वाक्यात कम्प्लीट सेंटेन्स मध्ये. सो असं तुम्ही पेपर मध्ये लिहायचं आहे. ओके, त्याने तुमचं मॅटर सुद्धा हे वाढतं. ठीक आहे, नोट्स पाहिजे असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. ओके, व्हॉट्सअप मेसेज आणि टेलिग्रामवर ऑलरेडी माझे नोट्स अपलोडेड आहे, सॅम्पल्स ते बघू शकतात. श्लोका डायरी हवी असेल
क्रियाश्रीची ती सुद्धा आहे अवेलेबल 99 रुपीजला. ओके, थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.